नमस्कार मित्रांनो, मुंबई कराई चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तरीवालं चिकन. तर तुम्ही बघतच आहात, भरपूर सुरेख पद्धतीने बनलेलं आहे आणि रेस्टॉरंट स्टाईल आहे, ढाबा स्टाईल, काहीही बोलू शकता. पण घरी जे बनवलेलं चिकन आहे ते एकदम टेस्टी वाटत आहे. तर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आम्ही काय काय ॲड केलेले आहेत, काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत आणि ही घरची रेसिपी तुम्ही कशी तुमच्या घरी तुमच्या किचनमध्ये बनवू शकता ते दाखवतो. तर चला बघूया. तर आपण इथे घेतलेले आहे चिकन, जे आहे 1 kg चिकन साफ करून घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिंजर गार्लिक ग्रीन चिलीज पेस्ट, दही टाकलेलं आहे, मीठ हळद टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आणि ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोड्या वेळासाठी हे फ्रीजमध्ये मॅरिनेशन ठेवलेलं आहे, म्हणजे कसं हे सगळे ज्युसेस हे चिकनमध्ये उतरतील आणि ॲब्झॉर्ब होतील प्रॉपरली चिकनमध्ये. तर चिकन आपण ठेवलेलं आहे फ्रीझरमध्ये अर्ध्या तासासाठी तरी. हे साफ करून घेतलेलं चिकन आहे, त्याच्यामध्ये पुन्हा सांगतो हळद, मीठ आणि जिंजर गार्लिक आणि ग्रीन चिलीज, कोरिएंडर यांची पेस्ट आपण टाकलेली आहे आणि दहीही ॲड केलेलं आहे चांगलं थोडंसं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी. आणि हे आता चिकन आपण टाकलेलं आहे पातेल्यामध्ये. हे एक कुकरचं एक भांडं आहे, त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे फक्त. आणि तो जो कलर आलेला आहे जो सूपचा, ते आपल्या मसाल्याने आलेला आहे, त्या मॅरिनेशनने आलेला आहे. हे आपण ठेवायचे 10 ते 15 मिनटासाठी गॅसवरती, जेणेकरून सगळं चिकन शिजून निघेल. तर तुम्ही बघू शकता चिकन ऑलरेडी आता शिजलेलं आहे, ज्युसी फ्लेवर आलेला आहे चिकनला. 10 ते 15 मिनटासाठी आम्ही हे गॅसवरती ठेवलेलं. तर चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे. चिकनचे पीसेस तुम्हाला वरती आलेले दिसू शकतात, त्यांचे रेषे दिसू शकतात. म्हणजे कसं चिकन चेक करून बघायचं आहे, 10 ते 15 मिनटानंतर ते चेक करून बघायचं आहे त्याचे पीसेस. तर हे पूर्णपणे शिजलेलं आहे. तर हे आपण एक सेपरेट काढून ठेवूया बाजूला. तर आता आपण करणार आहोत त्याच्या तर्रीची तयारी. तर त्यासाठी आपण 3 चमचे तेल घेतलेलं आहे, तमालपत्री घेतली आहे, मोठी लवंगे आणि दालचिनी घेतलेली आहे, ज्याला आपण सिनेमन म्हणतो. बे लीव्ज आहे, मोठे इलायची आहे आणि दालचिनी आहे. हे सगळं आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, जो की आपल्याला चांगला फ्लेवर देणार आहे करीला. ह्याला आपण काय म्हणतात, बेसिकली खडे मसाले पण म्हणू शकतो. आता या खड्या मसाल्यांमध्ये आपण ही पेस्ट टाकलेली आहे, जी येलोइश आहे, ती टाकलेली आहे. कांदा, लसूण, टमाटर आणि त्याच्यानंतर आपण ग्रीन चिलीज आणि कोरिएंडरची पेस्ट टाकलेली आहे. मीठ टाकलेलं आहे, मालवणी मसाला टाकला आहे, रेड चिली पावडर टाकलेली आहे. ही मसाले आपण टाकलेले आहे ह्याच्यामध्ये. हे ॲड केलं आहे सॉल्ट आपण. हे आता मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि हे मिश्रण आता चांगल्यापैकी आपण मिक्स करून घ्यायचं. हा आपल्या करीचा बेस आहे, चिकन करीचा. तर आज संडे असल्यामुळे सगळेजणांनी चिकन बनवलं असेल, मटण बनवलं असेल. तर आम्ही विचार केला काहीतरी इनोव्हेटिव्ह, म्हणजे काहीतरी बनवलं पाहिजे असंच. आणि तुम्ही बघू शकता चांगला बॉईल आला आहे मसाल्याला. ते आपल्याला मसाले ठेवायचे, ते 5 मिनटासाठी फ्राय करायला ठेवायचे. आणि तो मसाल्यांनी आता तेल सोडलेलं आहे. तर ह्याचा अर्थ आहे की मसाले चांगले हे झालेले आहेत, शिजले, म्हणजे फ्राय झालेले आहेत. आणि आता आपण टाकलेलं आहे चिकन स्टॉक, जो आपलं चिकन शिजवलेलं आपण त्याचं ते पाणी आणि चिकन करीमध्ये टाकून दिलेलं आहे आपण. तुम्ही बघू शकता चांगला कलर आलेला आहे, तरी पण दिसत आहे. ही बॉईल झालेली आहे एकदम छानपैकी सुंदर. आता मी ही जास्त काही नाही, ही आपण ठेवलेली होती फक्त 10 ते 15 मिनटासाठी गॅसवरती. आता मी ही सर्विंग बोलमध्ये काढून घेतो आणि तुम्हाला दाखवते ही कशी दिसते. जास्त वेळ लागलेला नाही, कमीत कमी अर्ध्या तासात ही डिश झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम सुरेख पद्धतीने आपण सर्व केलेली आहे, छान दिसत आहे. माझ्या तोंडाला तर पाणीच येत आहे. तर तुम्ही ही डिश तुमच्या किचनमध्ये तुमच्या घरी करून बघा. सगळेजण म्हणतात चिकन मटन हे सगळ्यात अवघड डिश आहे, तर असं काहीच नाही आहे. तुम्ही फक्त ही डिश तुम्ही हे स्टेप्स फॉलो करून बघा आणि डेफिनेटली तुम्ही हे कुक करू शकता.
चांगली चिकन करी करू शकता. हे जर करायचं असेल तर मुंबई कराई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचा सपोर्ट भरपूर इम्पॉर्टंट आहे. डू सबस्क्राईब टू मुंबई कराई चॅनल. आणि हां, मी आता जातो आणि या चिकन तरीवरती ताव मारतो. तर मला तर भरपूर भूक लागलेली आहे आणि तुम्हालाही लागलेली असेल. लंच टाईम झालेला आहे, तर तुम्ही जा आणि किचनमध्ये जाऊन चिकन करी बनवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई कराई चॅनल. थँक्यू.